11वी शिकणारा अनिश दळवी या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरणी अटक झालेल्या शाळा संचालक अल्विन अँथोनी याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात टिटवाळा पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले। न्यायालयाने त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। एका पोस्टवरील सिक्रेट हार्ट संचालक अल्विन अँथोनी याने 3 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करीत शाळेतून काढण्याचा इशारा देत घरी पाठविले होते। त्यामुळे अनिश दळवी याने मानसिक तणावामुळे आत्महत्या केली। कल्याण तालुक्यातील निंबोळी गावात राहणारे व्यावसायिक अनिल दळवी यांचा 16 वर्षीय मुलगा अनिश हा कल्याण नजीक असलेल्या वरप परिसरातील सिक्रेट हार्ट शाळेत शिकत होता। अनिश व त्याच्या साथीदारांनी एक पोस्ट केली होती। ही पोस्ट आक्षेपार्ह होती। त्यामुळे शाळेचे संचालक अँथोनी यांनी तिघांना आपल्या कार्यालयात बोलवून घेतले। त्या ठिकाणी तिघांना मारहाण करण्यात आली। उद्या शाळेत येऊ नका, तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्या घरी येईल असं सांगितले। अनिश आणि त्याच्या साथीदारांनी घरी निघून गेले। मात्र अनिश यांनी या प्रकरणाचा धसका घेतला। दुपारी राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येनंतर या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। टिटवाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला। या प्रकरणी अनिशच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात अँथोनी यांच्या विरोधात तक्रार दिली। टिटवाळा पोलिसांनी अँथोनी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 107 अनावे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या 2 तासातच अँथोनी यांना अटक करण्यात आली। शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती अनिशच्या नातेवाईकांना मिळाली। त्यांनी न्यायालयाच्या आवारात एकच गर्दी केली। पोलिसांना अशी माहिती होती न्यायालयात हजर केल्यावर संतप्त नातेवाईक हल्ला करू शकतात। त्यामुळे अँथोनी यांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात 2 तास उशिराने न्यायालयात हजर केले गेले। त्यांना न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। बाजूला घ्या सगळं। चला मागे चला ना पुढे चला चला सोडा हो ढकलतात कशाला तुम्ही। सेक्रेट हार्टचा संचालक अल्विन अँथोनी यांनी माझा पुतण्या अनिश दळवी याला आणि अजून 2 विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून अनिश दळवी यांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांना पट्ट्याखाली त्याला मारहाण केली। त्याच्या कानपटीत हाताखाली मारलं आणि त्याला धमकी दिली, शाळेतून हाकलून काढलं की तुला आम्ही रस्टिकेट करतो। त्या गोष्टीचा त्यांनी टेन्शन घेतला आणि त्यांनी आत्महत्या केली। परंतु ही जी घटना आहे ही फार दुर्दैवी आहे आणि हा मृत्यूसाठी प्रवृत्त केल्याची आता त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। पण हा मृत्यूसाठी गुन्हा नाही, मृत्यूच आहे हा। त्यांनी मृत्यू केला, 302चा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे ही अशी आम्ही मागणी गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्र्याला आम्ही सगळ्या पूर्ण मीडियाला सांगतो की शिक्षण अधिकारी यांना सर्वांना देणार आहे आणि आपण मीडियामार्फत सुद्धा याचा प्रचार करावा आणि या अल्विन अँथोनीवर कठोर कारवाई करावा ही मागणी करत आहे। सर्वात प्रामुख्याने आमच्या गावातील निंबोली गावातील जो माझा भाऊ आहे अनिल दळवी यांचा मुलगा अनिश दळवी हे सेक्रेट हायस्कूलमध्ये शिकत होते। परंतु ज्या दिवशी त्यांचा काही मुलांचा प्रकार काय घडला, काहीतरी चुकी मुलाकडनं होते, पण त्या टायमाला त्यांच्या जो संस्थापक आहेत अल्विन अँथोनी यांनी त्या मुलांच्या वडिलांना सर्वांना बोलून घेतले कॉल करून। पण आमचे जे अनिश दळवी आहेत त्यांच्या वडिलांना किंवा आईला कोणालाही पूर्वसूचना न करता त्यांनी त्या मुलांना पनिशमेंट केली। पनिशमेंट एवढी डेंजर केली की त्याला स्वतः मानसिक तणाव आला। त्यांनी अल्विनने स्वतः पट्ट्याने मारले, हाताने त्याच्या कानफडात मारले आणि त्यांना पूर्ण टॉर्चर करून त्यांना रिस्ट्रिकेट करण्याने दाखला देऊ अशी त्यांना घाबरलं। त्यांनी दाखला दिला नाही पण बोला पोस्टाने पाठवू म्हणून तो मृत्यूसाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी विचार केला की अनिश मी आता काय करू, आईवडिलांना काय सांगू की मला शाळेतून काढलेलं आहे। म्हणून तो घरी जाऊन त्यांनी पूर्णपणे विचार करून स्वतः आत्महत्या केलेली आहे। मला शाळेंनी कुठली पुरुष नाही। माझं नाव अनिल बालाराम केने, मी